नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 30. डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे खेडे, निसर्गरमणीय, आल्हाददायक, युद्ध कौशल्याच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला एकांतवास तिथे होता. भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली शांती तिथे होती आणि ईश्वर चिंतनासाठी आवश्यक असलेली प्रासादिकता त्या वातावरणात होती. कदाचित म्हणूनच पिताश्रींनी त्या गावचे नाव आनंदपूर ठेवले. गंगा मैयाच्या सान्निध्यातून मी सतलज मैयाच्या सान्निध्यात आलो होतो. माझे तर शिक्षण सुरू झालेच, पण आमचे कुटुंबही शांतीने राहू लागले. इथे पिताश्री दिवसाचा बराचसा वेळ ईश्वर चिंतनात घालवी. यथावकाश शीख समुदायालाही गुरु तेग बहादुरांनी आनंदपुरास वास्तव्य केल्याचे कळले. ते आता आनंदपुरास त्यांच्या लाडक्या गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागले. येताना गुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी विविध वस्तू भेटी दाखल आणू लागले आणि त्या भेटवस्तू अथवा वित्ताचा यथायोग्य विनियोग पिताश्री करू लागले. मैया या भेटवस्तू अगर वित्त गुरूंना देण्याच्या पद्धतीमागे कुठलाही लोभ कुठल्याही गुरूंच्या मनात कधीच नव्हता. गुरूंना काही हवं आहे म्हणून ही प्रथा सुरू झालेलीच नव्हती, तर प्राचीन ऋषीमुनींनी ईश्वराचा भाग म्हणून आपल्या कमाईचा काही भाग तोही आपल्या स्वेच्छेने बाजूला काढण्याची सवय समाजास लावलेली होती आणि तो ईश्वराचा भाग ईश्वराच्याच गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम फक्त गुरु करीत होते. पण हे सर्वांनाच समजले असते तर मग उद्वेगाचे काही कारणच नव्हते. असो, गुरुस्थानावर जाऊन बसणे म्हणजे नक्की किती कठीण आहे हे मी लहानपणापासूनच पाहत आलो. तरी देखील ईश्वराने आपणास जे कार्य करण्यास भूतलावर पाठवले ते आपण विना तक्रार केले पाहिजे. एवढेच नव्हे तर आनंदाने केले पाहिजे हेही स्वतःस ठामपणाने सांगत आलो आणि आज तागायत तसे करतही आलो. मैया आनंदपुरास आल्यावर जीवनात स्थैर्य येईल असे माझ्या मातापित्यांना वाटतच होते. तोवर एके दिवशी आमच्याकडे काश्मीरी पंडितांचा एक समूह पूज्य पिताश्रींना गुरु तेग बहादुरांना भेटण्यास आला. ते सर्वजण खूप चिंताग्रस्त होते इतके मला कळत होते, पण त्या चिंतेचे कारण कळण्या इतपत मी मोठाही झालेलो नव्हतो. पुढे ते 2 दिवस आमच्याकडे राहिले आणि मग जाण्यास निघाले. जाताना ते बऱ्यापैकी निर्धास्त असल्याचे मला जाणवले, पण तसे गेले तशी माझी माता खूपच अस्वस्थ दिसू लागली. तिचे खाण्यापिण्यावरील चित्त उडाले, पण पिताश्री मात्र तसेच शांत संयमी दिसत होते. त्याचबरोबर जास्त करारी वाटत होते. न राहून मी माझ्या मातेला तिच्या अस्वस्थतेचे कारण विचारले. तिने काही सांगण्यास टाळाटाळ केली, पण माझ्या हट्टापुढे हतबल होऊन तिच्या नेत्रातून अश्रू उघळले आणि ती म्हणाली, बाळा, परवा आलेले काश्मीरी पंडित खूप मोठी समस्या घेऊन आले होते. काश्मीरचा मोघल सुभेदार या सर्व ब्राह्मणांचा अनन्वित छळ करतोय म्हणे. त्याने यांच्या मागे धर्मांतराचा लकडा लावलाय. यांच्या पुढे त्याने 2च पर्याय ठेवलेत, एक इस्लाम कबूल करणे अथवा मृत्यू. पण मग या सर्वात पिताश्री काय करणार? मी म्हणालो, बाळा, तुझ्या पिताश्रींनी त्यांना सांगितले की तुम्ही त्या मोगल सुभेदाराला स्पष्ट सांगा की तुला जे सांगायचे असेल ते आमच्या गुरूंना तेग बहादुरांना सांग. ते जे करतील ते आम्ही करू. यांनी इस्लाम धर्म कबूल केला तर आम्ही पण करू. ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाच्या कानी जाईल तेव्हा तो आपणास सोडणार नाही. आता तुझ्या पिताश्रींचे काही खरे नाही असे म्हणून माझी माता रडू लागली. मला काही सुचेना. रडणाऱ्या मातेला तसेच टाकून मी धावतच पिताश्रींजवळ गेलो. घरासमोरील आम्रवृक्षाखाली ते एका गृहस्थाबरोबर काही वार्तालाप करीत होते. मला काहीच भान राहिले नाही. मी त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटून घेतले. त्यांनीही मला पोटाशी धरले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला. मी त्यांना काही विचारले नाही आणि त्यांनी मला काही सांगितलेही नाही. तरीही आम्हाला काय म्हणायचे ते एकमेकांना समजले. काही वेळाने त्यांनी मला बाजूला केले, माझ्या मुखावरून हात फिरवला आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणाले, गोविंद शेर का बच्चा,
आणि पाठमोरे होऊन घराकडे चालू लागले आणि मी स्तब्ध होऊन पाहतच राहिलो. धन्यवाद.